काही ठिकाणी महायुतीच होईल, युती होईल, महायुती होईल. आमचा प्रयत्न तोच चाललाय. काल गुलाबभाऊ आणि मी पण बऱ्याच वेळ बसलो, आमचे सगळे आमदारही बसलेत आणि खासदारही होते. तर आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुतीमध्ये त्या ठिकाणी लढावं. आणि मी आपलं खरं सांगेल, निवडून येईल तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, खातंसुद्धा विरोधी पक्षाचं इथे उघडणार नाही या जिल्ह्यामध्ये. खातंसुद्धा उघडणार नाही अशी परिस्थिती विरोधी पक्षाच्या या ठिकाणी आहे. सावदा येथे नगराध्यक्षपदासाठी किती आपल्याकडे अर्ज आले? अजून आम्ही अर्ज मागवलेले आहेत. बरं. परवापासून आम्हाला ते अर्ज येतील. हं. त्याची सगळी आम्ही छाननी करू. त्यानंतर ते वरती मुंबईला जातील आणि त्यानंतर मग तिथून सगळा सर्वे वगैरे चाललेला आहे वरिष्ठ पातळीवर प्रत्येक महानगरपालिकेचा, आणि त्यातून मग नाव फायनल होईल. आमच्याकडे ती प्रोसिजरच आहे. ते असं नाही आमच्याकडे की गिरीश भाऊवाले तू तिकीट घेऊन टाक, नंदू भाऊवाले हे तिकीट घेऊन टाक, अमोल भाऊवाले तू तिकीट घेऊन टाक, असं आमच्याकडे नाही आहे. म्हणजे बाकी पक्षामध्ये जिथं उमेदवारच नाही ते त्याला त्यात बोलून तू भर करतात. पण आमच्याकडे मागणी मोठी आहे, त्यामुळे इथे सगळं छाननी करूनच ही पद्धतच आहे आमच्याकडे. तशी अगदी छोटी नगरपालिका नगरपरिषद असो का लोकसभा असो, त्याची एक आमच्याकडे पद्धत आहे. त्या पद्धतीनेच आम्ही तिकीट देत असतो. ठीक आहे. ठीक आहे.